तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया व श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग निदान, मधुमेह, रक्तदाब व हृदय तपासणी शिबिराचे आयोजन 11 जानेवारी रोजी तालुक्यातील वरवड बकाल येथे करण्यात आले होते। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल 250 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। वरवड बकाल येथे ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांच्या निवासस्थानी आयोजित या शिबिरात श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सहभाग घेतला। या पथकाद्वारे मधुमेह, रक्तदाब तसेच हृदयविकाराची सखोल तपासणी करण्यात आली। शिबिरात हॉस्पिटलचे व्यवस्थापक राजेंद्र दिगंबर, सचिव प्राध्यापक सागर पासेबंद, डॉक्टर शिवराज शिंदे, डॉक्टर ऋषिकेश बकाल, डॉक्टर प्रज्ञा रणित, डॉक्टर धवल तेली यांच्यासह धनंजय येटे, प्रज्ञा मनवर, प्राजक्ता वाडेकर, सविता सायनारे, प्रज्ञा पुसतकर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश टाकळकर यांची उपस्थिती होती। संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांसह शेगाव, तेल्हारा, जळगाव, जामोद, खामगाव व अकोला येथूनही मोठ्या संख्येने रुग्णांनी उपस्थिती लावली। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मोलाचे योगदान लाभले। डॉक्टर व रुग्णांसाठी निवास व इतर सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या। यावेळी संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शिबिरातील डॉक्टरांचा व व्हॉइस ऑफ मीडियाचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार, तालुकाध्यक्ष मकसूद अली, कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण, सचिव सतीश वानखडे, उपाध्यक्ष अशोक आकोटकर, रवी शिरस्कार, युसुफ शेख, कोषाध्यक्ष प्रभू पारसकर, सहसचिव नामदेव येऊतकर, सचिन पाटील, साबीर खान, सुमित दामधर, नारायण सावतकार, विनोद वानखडे, सागर झनके आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, वरवड बकाल। आणि त्यानंतर आमचं जे हॉस्पिटल आहे ते अमरावतीमध्ये श्री संत अच्युत महाराज हे एक संत होते आणि संताच्या दृष्टिकोनातून हेल्थ सेक्टरमध्ये उतरणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आज आपण साधू संत बघताय, कसं बघताय म्हणजे जे महात्मे आहेत ते गाडगेबाबांच्या तत्वावर जर चालणारे असेल तर ते म्हणजे आमचे श्री संत अच्युत महाराज होते। आणि अच्युत महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे वयाच्या 60 वर्षानंतर जर कोणी तरुण असेल तर ते आमचे दिगंबर सर आहेत, जे सेवाभावी 1 रुपया नाही घेता आमच्या हॉस्पिटलसाठी सतत तिथे राहून रेसिडेन्शियल आहे आमच्यासाठी, जे की तिकडं व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचं सगळं बघतात आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यानंतर आमचे लाडके ऋषिकेश सर, जे की तुमच्या गावाचं भूषण आहे, डॉक्टर असावा पण कसा असावा हे जे आहे तर ते ऋषिकेश सरांनी तुम्हाला दाखवलेलं आहे की जो माणूस मातीत झुडलेला असायला पाहिजे आणि ते एक व्यक्तिमत्व आहे जे तुमच्या गावाला मिळालेलं आहे, तर त्याचा नेहमीच सगळ्यांनी लाभ घ्यावा। त्याच्यानंतर तुम्ही कधीही हॉस्पिटलमध्ये आलं तर त्यांची जी गावाकडच्या लोकांची आत्मीयता असते ती ऋषिकेश सरांकडून पाहायला मिळतं। जो माणूस म्हणजे पक्षाने अवश्य आकाशामध्ये झेप घ्यावी पण त्यांनी खालची आपली जी धरतीची माया आहे हे कधीच सोडली नाही पाहिजे, ते उदाहरण म्हणजे आमचे ऋषिकेश बकाल सर। त्यानंतर धवल तेली सर, शिवराज शिंदे सर आलेले नाही आहेत, सर येतीलच, आमचे कार्डिओलॉजिस्ट, त्यानंतर आमचे जे इंटेन्सिव्हिस्ट आहे तेली सर आहे, हे सगळे महत्त्वाचे लोक आहेत जे तुम्हाला कोणत्याही म्हणजे खूप अल्प दरामध्ये जे डॉक्टर मिळतात त्यांची किंमत नसते लोकांना, बट तुम्ही येऊन बघा। आमच्या जे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त कार्डिओलॉजी आणि CVTS चे जे डिपार्टमेंट आपण ऑपरेशन करतो बायपास सर्जरी ते आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये मिळत आहे आणि ती पण इवन जागतिक दर्जाची जी व्यवस्था असायला पाहिजे, ज्या जागतिक दर्जाच्या क्वालिटीने आपल्याला मिळायला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये आम्ही श्री संत अच्युत महाराजांच्या त्यांनी जे सांगितलेले तत्व आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांचं तत्व सामोरं नेण्याचा प्रयत्न करतो आहे। मी डॉक्टर ऋषिकेश वसंतराव बकाल, वरवड बकाल येथीलच असून मी सध्या अमरावतीमध्ये श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। गेल्या 4 वर्षापासून मी बायपास डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे। अच्युत महाराज संस्था म्हणजे एक सेवाभावी ट्रस्ट आहे जे फक्त पैशासाठी काम नाही करत आहे, हे फक्त लोकांच्या कल्याणासाठी अच्युत महाराजांनी चालू केलेली संस्था आहे। इथे आपण योजनेमध्ये सगळ्या गोष्टी फ्री करतो म्हणजे कसं आहे, पेशंटचे जे बेसिक ट्रीटमेंट आहे, बेसिक इन्व्हेस्टिगेशन राहतात त्याचे आपल्याला पैसे लागतात। त्याच्यामध्ये जर काही हृदयरोग वगैरे निघालं म्हणजे असं एन्जिओग्राफी केली, एन्जिओग्राफीमध्ये जर ब्लॉकेज निघाले तर आपल्याकडे एन्जिओप्लास्टी फ्रीमध्ये होते। ज्या पेशंटची एन्जिओप्लास्टी होऊ शकत नाही त्यांना बायपास लागतं, त्यांची ओपन हार्ट सर्जरी राहते बायपास, ते पण आपल्याकडे फ्री होऊन जातं। तसेच जे लहान बाळ असतात, कोणाला हृदयामध्ये होल असतं त्याला ASD मतलब ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट आणि VSD असे जे आजार राहतात त्याचे पण आपल्याकडे उपचार होतात।
त्याचे 2 पद्धती असतात, एक ओपन हार्ट सर्जरीमध्ये असते आणि एक राहतं बलून थ्रू करतात आहे ना, मांडीमधनं करतात. ज्या पेशंटला आपण बलून थ्रू होत असेल आपण त्याला ओपन हार्ट सर्जरी करत नाही. दुसरी गोष्ट, आता मी आपल्या गावाकडचे बरेच पेशंट आहेत, त्यामुळे आपल्या गावाबद्दल एक बॉन्डिंग राहते आपली. माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपल्या गावाकडे कॅम्प घ्यायचा. तेवढ्यात आपल्या गावाकडचे पेशंट आले. तो यश भोजने म्हणून आलेला आहे, भांबेरीचा पेशंट आला होता. त्यांच्या थ्रू भोजने काकाशी कॉन्टॅक्ट आला, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यानंतर भोजने काकांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही हा कॅम्प अरेंज केला. याच्यामध्ये सगळ्या पत्रकार लोकांनी खूप मेहनत घेतली, 8-10 दिवसापासून झटत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया यांनी स्पेशली खूप जास्त मेहनत घेतली, आम्हाला इथे बोलावलं आणि सगळं पाहून आम्ही पण सगळे आनंदित झालेले आहे.